मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग जबरदस्त आहे आणि जरा तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून ठेवा बरं का, कारण आजचा भाग बराच अंधारात चित्रित केलेला आहे त्यांनी. त्यामुळे कदाचित तुम्हाला अंधार अंधार असा दिसू शकतो मोबाईलमध्ये. त्यामुळे म्हटलं मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण बघतोय अर्जुन संतोषच्या बायकोकडे आलाय आणि म्हणतोय, एक्सक्यूज मी, तुम्ही संतोषच्या मिसेस आहात ना? मी अर्जुन सुभेदार. आता ती संतोषची बायको एकदम अर्जुनवर भनकते आणि म्हणते, तूच आहेस का तो अर्जुन सुभेदार? तूच माझ्या नवऱ्याला खुनाच्या आरोपात अडकवलंयस ना? असं म्हणून ती अर्जुनची कॉलर धरत असते आणि म्हणत असते, का केलंस तू असं? सायली तिला बाजूला सरकवत म्हणते, अहो तुम्ही थांबा जरा, अहो यांनी कोणाला अडकवलेलं नाहीये, तुम्ही शांत व्हा, आपण बसून बोलूयात. सायलीने तिला खाली बसवलंय आणि सगळं शांततेत समजवलंय. आता तत्पूर्वी अश्विन आणि अस्मिताचा एक सुंदर आणि भावूक असं सीन दाखवलाय त्यांनी. अश्विन आणि अस्मिताला खूप वाईट वाटत असतं की त्यांचे पार्टनर खूप वाईट निघाले. अश्विन म्हणत असतो, बघ न ग अस्मिताई, काय सिच्युएशन आहे आपल्यावर, तू आणि मी एकाच परिस्थितीत अडकलोय ना. अस्मिताई, आपलं काय चुकलं ग म्हणून आपले पार्टनर आपल्याशी एकनिष्ठ नाही राहिले? अस्मिता मस्त बोलते बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते, अरे अश्विन, मलाही असंच वाटलं होतं की माझंच काहीतरी चुकतंय, पण तुला सांगू, नंतर मला लक्षात आलं रे अश्विन, ज्या माणसांचं मन साफ नसतं ना, त्यांना चुकीचं काम करण्यासाठी कुठलंही कारण लागतच नाही. सचिन असो किंवा तन्वी असो, आपल्याशी जे काही वागलेत ना, त्यात आपला काय दोष होता अश्विन? आता कल्पनाताई आणि प्रतापराव दारातच उभे आहेत बरं का, आणि या दोघांचं बोलणं पूर्णाजींना दाखवतात. व्हिडिओ कॉलवर आहेत पूर्णाजी. अस्मिता म्हणत असते, आपण आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहिलो ना अश्विन, झालं तर मग. अश्विन म्हणतो, अस्मिताताई, हे सगळं बोलायला सोपं वाटतं, पण तू कसं काय या सगळ्यातून स्वतःला सावरलंस ग? अस्मिता म्हणते, अश्विन, अरे आपल्यावर प्रेम करणारी किती माणसं आहेत घरात. मम्मा, डॅड, पूर्णाजी, सायली, अर्जुन, सगळे आपल्यावर मनापासून प्रेम करतात रे. आणि आपल्याला ते कधीच एकटं पडू देणार नाहीत अश्विन. आपण उदास राहिलो तर त्यांना वाईट वाटेल की नाही? आपण नेहमी खुश राहायचं, आनंदी राहायचं. अश्विन म्हणतो, अस्मिताई, असं ठरवून आनंदी राहता आलं असतं तर काय झालं असतं? अस्मिता म्हणते, अरे तेच तर करायचंय अश्विन आपल्याला. जी माणसं आपल्याशी चुकीची वागतायत त्यांचा विचार करून आपण स्वतःला का दोष द्यायचा? जी माणसं आपल्या जवळची आहेत ना, त्यांचाच विचार करायचा अश्विन. खरंच प्रेक्षकांनो, आपल्या आयुष्यात असा पॉझिटिव्ह अप्रोच नेहमी ठेवला पाहिजे बरं का. जी लोक आपल्याला त्रास देतात ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना, त्या गोष्टीचा त्या लोकांना जास्ती त्रास होत असतो. एक्झॅक्टली अस्मिताच्या बाबतीत हेच होतंय ना. अस्मिता खूप मॅच्युअर्ड झाली आहे आता, यात शंका नाही. तेवढ्यात कल्पनाताई आणि प्रतापराव या दोघांजवळ येतात बरं का, आणि त्यांना सांगतात पूर्णाजीचा व्हिडिओ कॉल आहे म्हणून. अश्विन म्हणतो तत्पूर्वी अस्मिताला, की तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं ग अस्मिताताई, मी प्रयत्न करेल स्वतःला सावरायचा, पण मी तन्वीला कधीच माफ करणार नाही यासाठी. अश्विन आणि अस्मिता पूर्णाशी व्हिडिओ कॉलवर बोलताय. अश्विन म्हणत असतो, पूर्णाजी बरी आहेस ना? काय ग, गोळ्या घेतेस ना वेळेवर? तब्येत बरी आहे ना तुझी? तिकडनं पूर्णाजी म्हणतात, काय रे अश्विन बेटा, अरे माझी विचारपूस करायची तर आधी तब्येतीबद्दल बोलतोस. तुझ्यातला डॉक्टर नेहमी जागाच असतो हा, पण तुझा विचार स्वतःचा जेव्हा तू करतोस बेटा, तेव्हा तो डॉक्टर कुठे रे जातो? अश्विन म्हणतो, म्हणजे? पूर्णाजी म्हणतात, बेटा मी तुम्हा दोघांचं बोलणं सगळं ऐकलंय. जप स्वतःची तब्येत. अरे शारीरिकच नाही रे बेटा, मानसिक तब्येत पण जप हा. तुम्ही दोघं हुशार आहात, समंजस आहात, सुखरूप यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात आणि काळजी करू नका, आम्ही सगळे मोठे माणसं तुमच्या पाठीशी आहोत. कल्पनाताई म्हणतात, हो पोरांनो, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत हा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात चुकीची माणसं भेटली, त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होऊ देऊ नका. प्रतापराव म्हणतात, हो, सुभेदारांच्या घरावर कितीही संकट येऊ दे आणि कोणाची कितीही वाकडी नजर पडू दे, पण सगळे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार. आता पूर्णाजीशी यांचं बोलणं सुरू आहे असं त्यांनी दाखवलं, आणि नंतर अर्जुन आणि त्या मिसेस संतोषचा त्यांनी सीन घेतलाय बरं का. आता अर्जुन त्या संतोषच्या बायकोला कसा कन्व्हिन्स करतो ते बघा. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग सुद्धा. इवन रोजचेच भाग अमेझिंग दाखवतायत ते. चैतन्य म्हणत असतो, हे बघा ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा नवरा निर्दोष आहे, पण अर्जुन पण निर्दोष आहे. खून काही अर्जुनने नाही केला आणि तुमच्या नवऱ्याने पण नाही केला. मग त्यावरती संतोषची बायको चिडून म्हणते, मग कोणी खून केला? याच माणसाने माझ्या नवऱ्याला स्वतःवर आळ घ्यायला सांगितलं ना, हाच होता ना तो माणूस. अर्जुन म्हणत असतो, हे बघा ताई, जरा शांत व्हा, मी काहीही केलेलं नाहीये. संतोष जेव्हा म्हणाला की खून त्याने केलाय, तेव्हा आम्हालाही धक्का बसलाय. त्यावर ही संतोषची बायको म्हणते, हे बघा, माझ्या नवऱ्याला चोऱ्या माऱ्या करायची सवय, पण माझा नवरा कधी कोणाचा खूनबीन करणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. अर्जुन म्हणतो, हो मला पण चांगलंच माहिती आहे ते, पण मला सांगा, संतोषला अलीकडे जास्ती पैसे मिळत होते का?
त्यावरती संतोषची बायको म्हणते, "होय, त्यांना एक मोठं काम मिळालं होतं." हे ऐकून अर्जुन सायलीला काही वेगळं नवल वाटलं नाहीये. इकडे प्रिया स्टोर रूम मध्ये बसून विचार करत असते, सगळे सगळे फासे उलटे पडतायत माझ्या विरोधात. मला इथे स्टोर रूम मध्ये राहू दिलं, तेव्हा मला वाटलं सगळे सुभेदार आलेत घोळात. पण नाही, मला वाटलं तसं नाही झालं. अलगद घरात शिरता आलं असं, पण नाही ना. अर्जुन सायली एकावर एक घाव घालतायत माझ्यावर. इथे राहू देण्यामागे त्यांचा नक्की काहीतरी प्लॅन असणार आहे. हे सगळं प्रिया मनाशीच बोलत असते. सायली, अर्जुन, काही झालं तरी मी तुम्हाला सक्सेसफुल होऊ देणार नाहीये. माझ्या केसालाही मी यांना धक्का लावू देणार नाहीये. काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे मला. असा विचार मी आतापर्यंत कधीच केला नव्हता. असा विचार विचार कर प्रिया, विचार कर. विचार करता करता तिला पटकन विचार पण सुचला बरं का मंडळी. आणि तिने लगेच तिची पर्स घेतली आणि अश्विनची रूम गाठली, म्हणजे तिची पास्ट बेडरूम गाठली. इकडे या रविराजांना काही झोप येत नसते. पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय ते उठून बसतात. त्यांच्या मागे प्रतिमात्या पण उठून बसतात. प्रतिमात्या म्हणतात, "काय झालं तुम्हाला रविराज? झोप नाही लागत आहे का तुम्हाला?" मग रविराज म्हणतात, "कशी ग झोप लागेल प्रतिमा?" ते उठून कुठेतरी चाललेले असतात. प्रतिमात्या विचारतात, "कुठे निघालात तुम्ही?" रविराज म्हणतात, "अगं प्रतिमा, खरं तर मला त्या तन्वीशी बोलायची अजिबात इच्छा नाही, पण एका महत्वाच्या विषयावर मला तिच्याशी बोलायला जायचंय." इकडे प्रिया हळूच तिच्या बेडरूमचं दार उघडते बरं का, म्हणजे खिडकी उघडते. यांच्या खिडक्या एवढ्या कशा काय मोकळ्या मोकळ्या कोणास ठाऊक. आता अश्विन फोनवर बोलताना तिने ऐकलंय आणि प्रिया विचार करते, "वाह, करेक्ट करेक्ट वेळ आहे हा. हा अश्विन बरोबर इमर्जन्सीसाठी बाहेर पडलाय." तेवढ्यात अश्विन फोनवर बोलून निघून जातो. प्रिया लपते बरं का अश्विन बाहेर येतो तेव्हा, म्हणजे अश्विनला काही प्रिया तिथे दिसलेली नाहीये. अश्विन जाता क्षणीच प्रियाने तिचं कपाट उघडलंय आणि कपाटातनं रविराजांनी तिच्या नावाने ज्या पॉलिसीज, जे काही शेअर्स करून ठेवले ना, त्याचे कागदपत्र काढलेत तिने कपाटातनं. प्रिया विचार करत असते, आता हे किल्लेदारने माझ्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट केले ते जपून ठेवायला पाहिजेत. नाही, माझ्याकडे वेळ आली तर हे सगळं असायला पाहिजे ना. प्रिया आता हे सगळे कागदपत्र जवळ ठेवते बरं का मुद्दाम, म्हणजे वेळ आली तर ते सगळं घेऊन ती पळून जायला मोकळी. रविराज खूप सिरियस झालेले असतात. या सीन मध्ये आपण बघतोय रविराज एकदम प्रतिमा त्याला सिरियस होऊन सांगतात, "प्रतिमा, तन्वी आणि अश्विनने लवकरात लवकर आता घटस्फोट घ्यायला हवा. तुला नाही वाटत का ग प्रतिमा असं? तन्वी आणि अश्विनने घटस्फोट घ्यायला हवा ते?" प्रतिमा त्या म्हणतात, "हो रविराज, मला वाटतंय. खरं तर मीच अश्विनला आज म्हणाले की त्याने जर घटस्फोट घ्यायचं ठरवलं तर आपण दोघं त्याच्या बाजूने उभं राहू." रविराज म्हणतात, "मग एवढी वाट कशाला बघायची? त्याने सांगायची. आपण पटकन जाऊ. चल, त्या तन्वीशी बोलू स्टोरूम मध्ये जाऊन. या विषयावर बोलूयात. चल बरं प्रतिमा, आत्ताच्या आत्ता काय ते सोक्षमोक्ष लावूयात." प्रतिमात्याला म्हणतात ते चल. मग आता ते प्रतिमात्या आणि ते प्रियाला भेटायला म्हणून तिथे स्टोरूम मध्ये जातात बरं का प्रेक्षकांनो. आणि मध्येच आता या संतोषच्या बायकोचा सीन घेतलाय. संतोषची बायको सांगत असते अर्जुनला, सायलीला, "माझ्या नवऱ्याला माझं ऑपरेशन करायचंय म्हणून जे काम मिळेल ते हाताशी धरतायत." चैतन्य म्हणतो, "कुठलं काम करतो तो?" त्यावर त्याची बायको म्हणते, "ते नाही मला माहिती, ते सांगत नाहीत मला ते कुठलं काम करतात." मग ते इन्स्पेक्टर सावंत, बरोबर नाव घेतलं मी. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "तुमच्या नवऱ्याने स्वतःवर विनाकारण आळ घेतलाय. तो जोपर्यंत खरं बोलत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडू शकत नाही." त्यावर ती बायको रडते आणि म्हणते, "असं नका करू. माझे मिस्टर सुटायला हवेत. आधीच त्यांनी माझ्या आजारपणाचं ओझं घेतलंय हो स्वतःच्या मनावर, आणि हे सगळं जर त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलंय, हा खुनाचा आळ वगैरे, तर नक्कीच माझ्या ऑपरेशनसाठी त्यांनी हे सगळं करत असावे ते. मला सांगा, पुढे जाऊन मी बरी झाले आणि ते तुरुंगात असले तर मी त्यांच्याशिवाय जगू तरी शकेल का हो? माझी खात्री आहे की त्यांनी माझ्यासाठीच खुनाचा आळ स्वतःवर घेतला असणार आहे." असं तिला वाटत असतं बरं का त्या बायकोला. आणि आता हा सीन प्रियाचा दाखवलाय. एका मागोमाग एक पटापट सीन दाखवले. या सीन मध्ये आता तुम्हाला जरा थरार पाहायला मिळणार आहे बरं का. ढंगचिक 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 म्युझिक करून प्रिया आता अश्विनच्या खोली बाहेर पडते. अश्विनचीच खोली म्हणावं लागेल आता. आता प्रिया ते कागदपत्र घेऊन बाहेर पडली. आता प्रिया तिथून येत असते, म्हणजे ते खूप वेळ रंगवला बरं का हा सीन त्यांनी. आता तिच्या हातातनं ते कागदपत्र अचानक खाली पडतात आणि तितक्यात ते रविराज आणि प्रतिमात्या पण हिच्या दिशेनेच येत असतात. आता प्रियाची आणि त्यांची काही घाटबेट होत नाही बरं का. प्रिया आणि रविराज आता एकमेकांच्या समोर येणार, तेवढ्यात प्रतिमात्याला तिथे ठेच लागते पायरी चढता चढता आणि प्रिया बाजूला असलेल्या खोलीत गुडूप होऊन जाते. रविराज आणि प्रतिमा जेव्हा पुढे चालले जातात तेव्हा यांचा डोळा चुकवून प्रिया मागून अशी पळून जाते. आता थरार टीव्हीवर तुम्ही नक्की बघा. पुन्हा अर्जुन आणि त्या मिसेस संतोषचा सीन दाखवलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर रविराज आणि प्रतिमाला कळतं की ती तिच्या स्टोरूम मध्ये नाहीये. प्रियाने त्यांना चुकवलंय आणि पळालीये कृष्णाच्या शेतात. आता बघा इकडे चैतन्य म्हणत असतो त्या बाईला,
संतोष कोर्टात खोटं का बोलला हे त्याने स्वतःहून सांगायला हवं ना ताई. पण त्याच्याकडनं कसं वदवून घेणार आहोत आम्ही हे सगळं? अर्जुन म्हणतो, संतोषने खुनाचा आळ स्वतःवर घेतलाय तो तुमच्यासाठी. म्हणजे तो खरंही बोलू शकेल, नाही का? मग सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय अहो? अर्जुन म्हणतो, सांगतो. पण ताई, तुम्ही आधी सांगा, तुम्ही मला साथ द्याल का? ती बाई म्हणते, माझा नवरा बाहेर येण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, ती सगळी माझी जबाबदारी. आता काय करायचं ते ऐका. अर्जुन जे बोलतो ते आपल्याला ऐकवलं नाहीये. पुन्हा इथे ढंगचिक ढंगचिक म्युझिक ऐकवलंय. आता ती सगळं प्लॅन त्या बाईला कळलाय. अर्जुन सायलीला कळलाय. मग ती बाई सगळा प्लॅन ऐकते आणि म्हणते, हे असं केल्याने ते खरं बोलतील? मग सायली म्हणते, ताई आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला मनापासून सांगतोय की खरा गुन्हेगार पकडला जावा. हे आम्हाला खरंच वाटतंय हो ताई. मग ती बाई म्हणते, ठीक आहे तर मग ती बाई म्हणते, ठीक आहे तर मग तुम्ही सांगाल तसंच मी करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो त्यांना, की ताई तुमच्या ऑपरेशनचं तुम्ही म्हणजे खर्चाचं टेन्शन घेऊ नका. माझ्या आजीचा एक ट्रस्ट आहे, अन्नपूर्णा ट्रस्ट. त्यातून तुमच्या ऑपरेशनचा सगळा खर्च होईल. ती बाई खुश होते आणि म्हणते, खरंच दादा? आणि अर्जुन म्हणतो, हो, खरंच तुमचा सगळा खर्च आम्ही उचलू. तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय रविराजांचा. रविराजांचा फोन रिसीव्ह करतो तो. सायलीला म्हणतो, अगं सायली, सीनियरचा कॉल आहे. आणि तो स्पीकरवर फोन ठेवतो. सीरियलमध्ये ना सगळेजण स्पीकरवरच फोन ठेवतात बरं का. कमाल आहे बाबा स्पीकरवर फोन ठेवायचं. असो. अर्जुन म्हणतो, हं बोल सीनियर. तिकडनं रविराज म्हणतात, अरे अर्जुन, तन्वी घरातनं गायब झाली रे. अर्जुन म्हणतो, काय सांगतोय सीनियर? ओके ठीक आहे. अरे आम्ही ना इकडे संतोषच्या बायकोशी जरा बोलायला आलो होतो. आमचं इकडचं काम झालंय. यू डोंट वरी, आम्ही शोधतो प्रियाला. रविराज म्हणतात, तुम्ही तुमचं काम करा पोरांनो, मी शोधतो तिला, तुम्ही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे सीनियर, पण आम्हाला अपडेट करत राहा हं. असं म्हणून अर्जुनने फोन ठेवलाय. सायली म्हणते, अहो मला नाही वाटत रविराज काकांच्या हाती प्रिया लागेल. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहे. हे प्रियावर बारीक लक्ष ठेवतात बरं का प्रेक्षकांनो. सावंत म्हणतात, अर्जुन सर एक काम करा, तुम्ही जा, आम्ही आहोत इथे, आम्ही इथे सगळं पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करतो. मग चैतन्य म्हणतो, हो अर्जुन तू जा, आम्ही इथे आहोत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग आम्ही प्रियाचा बंदोबस्त करतो. असं म्हणून सायली अर्जुन निघालेत बरं का. आता चैतन्य त्या संतोषच्या बायकोशी पुढचा सगळा प्लॅन डिस्कस करतो, जे आपल्याला ऐकवलं नाहीये. असो, आता पुढचा सीन बघा. सायली अर्जुन तिथून निघालेत. इकडे प्रिया एका अशा सामसूम जागी आलीये. शेत आहे ते, आणि ते शेत म्हणजे कृष्णाचं आहे. प्रिया त्या शेतात येते आणि तिथे इकडे तिकडे जागा शोधायला लागते आणि विचार करते, कुठे लपवू मी हे पेपर? ही जागा चांगली दिसते, सेफ आहे, इथे कोणी येणार पण नाही. प्रिया आता तिथे बॅटरी वगैरे घेऊन आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे सगळे बरेच सीन अंधारातच आहे. प्रिया आता तिथे उकरायला लागते विटेने बरं का. एक वीट घेते आणि उकरायला लागते, पण तिच्या लक्षात येतं की आपल्याला उकरता येणार नाहीये या विटेमुळे. त्यामुळे तिला कुदळ कुठे सापडली ते काही विचारू नका. ती थोडीशी पुढे जाते अंधारात आणि कुदळ घेऊन येते आणि त्या कुदळीने तिथे खांदायला लागते त्या शेतामध्ये. आणि तिने एक असा छोटासा खड्डा केलाय. तिच्या हातात पेपर आहेत कॅरी बॅग मध्ये ठेवलेले, आणि ते पेपर ते सगळे आत्ता तिने सांगितलं त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आहेत, काही शेअर आहेत. ती पळून बिळून गेली तर तिला कामाला येतील ना फुकटचे पैसे, म्हणून तिने त्या पेपरला तिथे जमिनीत गाडून ठेवलंय बरं का. आता तो खड्डा केला, त्यावर पुन्हा माती टाकली. पेपर खराब होणार नाही याची काळजी घेतली तिने, कारण पेपर कॅरी बॅग मध्ये घातले, हे मी आधीच सांगितलं. तेवढ्यात आता ती कृष्णा बघते बरं का लांबून प्रियाला. प्रियाचं काम झालेलं असतं. तिने खूण म्हणून एक मोठा दगड ठेवलेला असतो बरं का. त्या पेपर तिने जमिनीत पुरले आणि त्यावरती एक दगड ठेवला, जेणेकरून तिच्या लक्षात यावं. कृष्णा विचार करते, ही प्रिया काय करते माझ्या शेतात? काहीतरी गडबड आहे राव, सायलीला सांगायला पाहिजे. असं म्हणून तिने सायलीला फोन लावला कृष्णाने बरं का. सायली आणि अर्जुन गाडीत बसलेले असतात. सायली फोन रिसीव्ह करते कृष्णाचा. तेव्हा कृष्णाला म्हणते ती, काय ग कृष्णा, एवढा उशिरा कसं काय ग फोन केलास? कृष्णा म्हणते, अगो माझ्या शेतावरून आता चाललो होतो मी, आता मला इथं प्रिया दिसली ग. सायली म्हणते, काय? कृष्णा म्हणते, माझ्या शेतातून लपत छपत चालली होती बघ, काहीतरी करत होती माझ्या शेतात. सायली म्हणते, अगं हे काहीतरी नवीनच ऐकू येत आहे, तिच्यावर लक्ष ठेव आणि काय करते ते मला सांग हं. कृष्णा म्हणते, असं होय, बघ आता मी काय करते ते. आता इथून पुढच्या सीन मध्ये प्रियाला मशाल पण सापडली बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे तिने एका लाकडाला असं काहीतरी कपडा वगैरे गुंडाळलेला आहे, त्याला आगही लावलेली आहे. काय काय सापडते यार प्रियाला अचानक, कमालच आहे. कृष्णा सायलीला म्हणत असते फोनवर, या कृष्णाच्या शेतावर येऊन निघून जायला आतापर्यंत कोणाला जमलं नाही, आता या प्रियाला जमतंय का ते बघू. फोन चालू ठेवा सायले, बघू आपण प्रिया काय करते ते. प्रिया आता मशाल घेऊन चालली बरं का, आणि रस्त्याने तिला तरी दिसत नाही, आणि एका काट्या कुट्यात अडकते बरं का ती, बाबळीच्या काट्यात. इथून पुढचा सीन मजेदार आहे बरं का प्रेक्षकांनो. बघत राहा आजचा सगळा एपिसोड रिव्ह्यू, मजा आली आज.
आता ही कृष्णा फोन चालू ठेवत ठेवतच प्रियाच्या दिशेने येते बरं का. प्रिया तिथेच अडकलेली असते एका बाभळीच्या काट्यामध्ये आणि स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते. कृष्णा आता हळूहळू येते बरं का प्रियाच्या जवळ. सायलीचा फोन चालू असतो. कृष्णा सायलीला म्हणते, सायले इथेच आहे बघ, इथेच आहे ती प्रिया. थांब, मी तुला ना नंतर फोन करते सायले. आता फोन ठेव तू आणि नंतर तुला फोन करून सांगते कसं तिला तुडवलं ते. सायली तिकडनं म्हणते, मी तुझ्या फोनची वाट बघेल हं. आता मुद्दाम कृष्णा म्हणत असे, अरे कोण आहे तिकडं, कोण आहे, कोण आहे रे. अगं ए प्रिया, अगं ए हिचं काय करायली आहे मंडळी. ही कृष्णा आहे ना जबरदस्त ऍक्टिंग करते हं. मला ही ऍक्टर खूप आवडते. काय काम करते यार प्रेक्षकांनो, एकदम ओरिजिनल वाटतं हिचं काम. ही पण म्हणजे जवळजवळ प्रवाहावरच्या सगळ्याच नायिका आहेत, द बेस्ट आहेत. तशीच ही कृष्णा. प्रिया आता या कृष्णाला खोटं बोलते आणि म्हणते, अगं इथे मी कशी अडकले कळलंच नाही ग, मला जरा मदत करते का ग कृष्णा. कृष्णा म्हणते, असं ए नको तिथं तोंड घातलं तर असंच होतंय प्रिया. प्रिया म्हणते, कृष्णा म्हणते, अगं माझ्या शेतात काय करायली आहे, लागलं बघ किती तुला. काय ग ए प्रिया. प्रिया खोटं बोलून म्हणते, अगं माझी मैत्रीण राहते जवळ, मी तिला भेटायला गेले होते, तिथून परत निघताना ना उशीर झाला ग, काळोख होता, काही गुंड माझ्या मागे लागली होती ग, छेडत होती ग मला. जीव वाचवून मी पळत निघाले तर इथे येऊन अडकले ग, मला बाहेर नाही येता येते ग कृष्णा. कृष्णा म्हणते, अरे देवा असं झालं होय, बरं बरं. अगं माझ्या शेताच्या बाजूलाच वळखीच्यांचं घर आहे, चाल चाल तिथं जाऊया, तिथे जरा तुझे तोंड साफ करूया. किती अवतार झालाय, काटे लागले अगं, रगत भी येते प्रिया. कसं आहे ना प्रिया, तुझ्यासारखे पाहुणे आले ना तर म्या त्यासनी काही सोडत नसतो, अगं चहा पाणी केल्याशिवाय सोडत नसतो. चल चल. प्रियाला हात धरून ही कृष्णा बाहेर काढते आणि तिच्या शेताच्या बाजूला असलेलं एक फार्म हाऊस आहे, म्हणजे आम्ही त्याला बखार वगैरे म्हणतो बरं का आमच्या भाषेत. तर त्या बखारीवरती कृष्णाने या प्रियाला नेलंय. तिथे दोन म्हातारी जोडपी आहे, म्हणजे एक म्हातारा जोडपं आहे. कृष्णा प्रियाला तिथे घेऊन येते आणि म्हणते, माधव काका अहो पाहुणे आले आहेत आपल्या शेतावर. आल्या आल्या अहो पाहुणी बाई तोंडावर पडल्या आल्या आल्या, अहो म्हणजे आपल्या बाभळीच्या काट्यात पडल्या हो. माधव काका आपला तो पाला नाही का, त्याचा मस्त झाकपैकी झणझणीत लेप करा आणि लावा पाहुणीबाईच्या तोंडावर. अय प्रिया, तुला आता असं औषध भेटेल ना की तुला आयुष्यभर लक्षात राहील बघ. जा जा जा. प्रिया आता त्या काका काकूंच्या घरात जाते बरं का, त्या बखारीवर. प्रियाला वाटतं खरंच कृष्णा तिची मदत करते की काय, पण कृष्णाने तिची चांगलीच फजिती केली आहे. जाता जाता कृष्णा त्या माधव काकाला आणि त्यांच्या बायकोला अशी खुणवून जाते. कृष्णा आता त्या जागेवर येते जिथे प्रिया लपून छपून जात असते. कृष्णा तिथे जाऊन विचार करते, प्रिया इथेच होती ना उभी, काय करत होती, हिने इथंच काहीतरी केलेलं असणार. कृष्णे शोधायला पाहिजे. कृष्णा तिथे आजूबाजूला शोधाशोध करत असते पण तिला काही सापडत नसतं. तेवढ्यात कृष्णाची गाय आली आहे तिथे आणि त्या गायीने तिथे बॅटरी जवळच असं फिरते ती गाय. तेव्हा कृष्णाला वाटतं की नक्कीच इथे काहीतरी आहे. त्या गायीच्या पायाखाली एक चांदीचं नाणं असतं बरं का, लक्ष्मीचं. कृष्णा त्या गाईला आवाज देते आणि म्हणते, काय ग ए सोमे, काय ग हिथं काय आहे, हिथं काही आहे का. आता कृष्णा खाली वाकून बघते तर तिथे बॅटरीच्या उजेडामध्ये तिला एक चांदीचं नाणं चमकताना दिसतं. कृष्णा ते हातात घेते आणि विचार करते, अबा चांदीचं नाणं आहे की हे लक्ष्मीचं, लक्ष्मीच गावली म्हणायची, लक्ष्मीच आली मदतीला. बघ ग सोमे, लक्ष्मी देवी मदतीला धावून आली आहे, चल चल. असं म्हणून ती निघून जात असते पण ती गाय काही तिथून जायला तयार नसते. तेव्हा कृष्णाला जरा शंका येते. कृष्णा म्हणत असते, काय झालं ग सोमे, चल की, हिथं काही हाय का, काय गे सोमे काही हाय का इथं. कृष्णा आता बघायला लागते तर तिथे कुदळ पडलेली असते तिची, म्हणजे मगाशी प्रियाने खणलं ना तर तिला कुदळही सापडली होती. प्रेक्षकांनो कशी सापडली काय सापडली ते विचारू नका बरं का आज. सापडली तेवढं एन्जॉय करा. आता कृष्णा ती कुदळ घेऊन तिथे खणते, जिथे ओलं ओलं वाटतं ना तिला तिथे ती खणते आणि तिथे खणल्यावर कृष्णाला पेपर सापडतात जे प्रियाने मगाशी पुरून ठेवलेत. कृष्णा विचार करते, हे कशाचे पेपर आहेत, काय ये समजना. आता ते पेपरचे फोटो सायलीला पाठवलेत कृष्णाने व्हॉट्सअपद्वारे आणि मग सायलीला पण ते दिसतं. सायली अर्जुनला दाखवते, कृष्णाने कसले तरी पेपर पाठवलेत बघा बरं. अहो अर्जुन म्हणतो, हे कसले पेपर आहेत. त्यांना पण नीटचं कळत नाही की नेमकं ते पेपर आहे तरी कशाचे. सायली म्हणते, काही कळत नाहीये नेमका हा प्रकार तरी काय आहे. आणि प्रिया एवढ्या रात्री तिथे गेली कशाला. तेवढ्यात रविराज आलेत बरं का कृष्णाकडे पळत पळत आणि म्हणतात, तन्वी इकडेच आली होती ना, सायलीने मला इथेच यायला सांगितलं होतं कृष्णा. कृष्णा म्हणते, हा रविराज काका, तुमची तन्वी म्हणजे प्रिया हिथंच आलीये बघा, हे पा माझ्या शेतात तिनं काय लपवलं होतं. तेवढ्यात आता कृष्णाला सायलीचा फोन आलाय. कृष्णा म्हणते, रविराज काका सायलीचा फोन आहे बघा.
मग आता रविराज म्हणतात, "बरं, बरं स्पीकरवर ठेव कृष्णा फोन." मग कृष्णा म्हणते, "हां, अगं सायली बोल." सायली म्हणते, "कृष्णा, रविराज काका पोहोचले का गं तिथे?" मग कृष्णा म्हणते, "हां, आले ना काका, आत्ताच आलेत इथं." रविराज म्हणतात, "अरे अर्जुन, तन्वीने शेतात लपवलेले पेपर कृष्णाने दिलेत मला." अर्जुन म्हणतो, "सिनियर कसले पेपर आहेत ते?" अर्जुनला आता रविराज उत्तर देतात, "अरे, मी तिच्या नावानं काढलेले पॉलिसी, शेअर्स, तिच्या नावाने घेतलेले काही प्लॉट आहेत, त्याचे सगळ्याचे पेपर आहेत हे. थोडक्यात तन्वीने तिच्या नावावर करून ठेवलेली संपत्ती शेतात पुरून ठेवली." अर्जुन म्हणतो, आणि त्या मूर्ख मुलीला वाटलं की आपल्याला काही ते पेपर सापडणार नाही." सायली म्हणते, "कृष्णा, तू खूप मोठी गोष्ट केली आहेस आमच्यासाठी. तुझे आभार कसे मानू ते कळतच नाहीये बघ." रविराज पण म्हणतात, "हो गं कृष्णा, थँक यू सो मच." कृष्णा म्हणते, आभार मानायची घाई करू नका बरं. काही काय, प्रियाचा अजून मोठा कार्यक्रम करायचा बाकी आहे." सायली म्हणते, "म्हणजे ग?" कृष्णा आता काय करते बघा प्रेक्षकांनो, तिने तिचा प्लॅन डायरेक्ट एक्झिक्यूट केलाय. इकडे प्रियाला ते काका आणि काकू असे खलबत्त्यात कुटून एक पाला लावत असतात बरं का, पण नंतर ती मुलतानी माती दिसली मला. म्हणजे जे दिसलं ते सांगते बरं का. आता ते पाला कुटून प्रियाच्या हाताला लावत असतात. प्रिया त्यांना विचारत असते, "माझ्या अंगाची आग तर होणार नाही ना या पाल्यामुळे?" त्या मावशी म्हणतात, "नाही गं, नाही होणार. अजिबात होणार नाही. आहोत ना आम्ही. दाखवते, इकडे दाखव, तोंड दाखव तुझं." त्यांनी प्रियाच्या तोंडाला जिथे-जिथे तिला बाभळीचे काटे असे खरचटले ना, तिथे-तिथे त्यांनी ते लेप लावलाय. प्रियाची आता 2च सेकंदात आग व्हायला लागते बरं का चेहऱ्याची, अंगाची. प्रिया म्हणत असते, "हो, हे काय लावलंय? आग-आग होणार नाही म्हणतायत, पण असं वाटतंय कोणीतरी माझ्या अंगाला मीठ चोळतंय. ओ, पुसून टाका ते आधी पुसून टाका." त्या काकू म्हणत असतात, "अगं, पुसून काय होणार आहे पोरी? आता तुझ्या समद्या जखमा बऱ्या होणार बघ." प्रिया म्हणत असते, "बरं करताय का भाजताय मला? नाही, 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 नाही. पुसा, पुसा हे आधी. पाणी कुठे आहे पाणी?" पाणी, पाणी करत प्रिया बाहेर पळते बरं का आता पाणी शोधायसाठी बाहेर. कृष्णा तिची वाट बघतच असते. जरा ड्रॅमॅटिक वाटलं ना प्रेक्षकांना सगळं. हो, पण आता प्रियाची फजिती करायची ठरवलीच आहे. आता कृष्णा राहिली होती ना तिच्या तोंडात मारायची. राहिलं कृष्णाने तेही काम पूर्ण केलंय आता. बघा शेवटची सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. त्या बखारीवरून कृष्णा आता पळायला लागते बरं का. पाणी, पाणी करत. तेव्हा कृष्णा म्हणते, "अगं ए, थांब, थांब. अंगात वारं शिरल्यावानी कुठे चाललीये प्रिया?" प्रिया म्हणते, "अगं ए, पाणी दे पाणी." "अगं पाणी पाहिजे मला, आग होतीये गं." आता ही कृष्णा म्हणते, "पाणी पाहिजे होय? खरं पाणी मी पाजते तुला आता." असं म्हणून तिने सनकन कानाखाली वाजवली प्रियाच्या. प्रिया तिच्याकडे बघतच राहते आणि मागून रविराज येतात. प्रिया रविराजांना बघून म्हणते, "बाबा तुम्ही इथे?" रविराज म्हणतात, "मग तुझी मजल कुठपर्यंत जाते हे बघायला हा दुर्दैवी बाप नको का इथे?" प्रिया आता कृष्णाला म्हणते, "ए, तू का मारलंस मला? मी काय केलं? मी तर माझ्या मैत्रिणीकडे." कृष्णा म्हणते, "आवाज बंद कर प्रिया. मैत्रिणीकडे गेली होती तू? मैत्रिणीकडे गेली होती? मग माझ्या शेतात येऊन माती कशापायी उकरली ग?" प्रिया आता घाबरते बर का. कृष्णा म्हणते, "अगं आम्ही शेतकरी आमच्या शेतावर किती मेहनत घेतो माहितीये का तुला? अख्खं शेत नांगरून झालं होतं माझं. पेरणी करायची होती मला. तुझ्या पायी माझं नुकसान झालंय. आता नुकसान केलेलं तू भरून काढायचंस प्रिया." प्रिया म्हणते, "ए चल, काही काय कृष्णा, मी तुझ्या शेतातली माती कशाला उकरू? मी काही केलेलं नाहीये असं." रविराज म्हणतात, "तन्वी, किती किती खोटं बोलशील ग? अगं तोंड उघडल्यावर तुझ्या तोंडातून फक्त खोटंच निघतं का ग?" कृष्णा म्हणते, "अगं मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय तुला माझ्या शेतातून धावताना. आता तू माझा शेत पुन्हा नांगरून द्यायचं, कळलं? चल उचल नांगर आणि लाग कामाला." प्रिया म्हणते, "ए चल, काही काय बडबडतेस कृष्णा? मी कशाला तुझं शेतबीत नांगरू? हे काम बैल करतात, मला माहितीये." मग लगेच कृष्णा म्हणते, "अगं तू पहिलेस आज, असं समजू आम्ही. तुझ्या पायी माझ्या बैलांना मी पुण्यांदा कामाला लावणार नाही प्रिया. गप गुमान नांगर उचलायचा आणि कामाला लागायचं. चल चल चल." प्रिया म्हणत असते, "बाबा, बाबा तुम्ही तरी सांगा ना हिला." रविराज म्हणतात, "अगं तन्वी, तुझ्यासाठी नांगरणं ही खूप कमी शिक्षा आहे. कृष्णा सांगते त्याप्रमाणे कर." प्रिया म्हणत असते, "नाही, नाही, नाही, मी नाही काही करणार. मी अजिबात नाही करणार." कृष्णा म्हणत असते, "चल चल, उचल नांगर." प्रिया आता तिथून पळून जाते बर का. कृष्णा म्हणते, "अहो काका, ही कुठे जात नसते." रविराज म्हणत असत, "कृष्णाला पकड तिला कृष्णा." पण कृष्णा तिथेच उभ्या उभ्या तिला गुलेरने जोरात दगड मारते, बारीक मारते तिच्या पायावर बर का. त्यामुळे पळता पळता ती जोरात पडते बर का. प्रिया खाली पडते आणि कृष्णा तिला नांगरायलाच लावते. प्रिया पडल्या पडल्या कृष्णा मोठ्याने ओरडते, "ए उठ, चल उठ. आता कसं अंगाशी, चल उठ, नांगर घे." प्रियाला तिने नांगरायलाच लावलं बरं का. इकडे सायली अर्जुन वाट बघत असतात. कृष्णाचा फोन अजून का आला नाहीये. तेवढ्यात आता कृष्णा व्हिडिओ कॉल करते बरं का सायलीला.
आणि दाखवते प्रियाला नांगरताना आणि म्हणत असते, चल चल प्रिया नांगर. प्रियाला तिने एवढ्या रात्री नांगरायला लावलं बरं का प्रेक्षकांनो. जरा जास्तीच लवकर पेरणी केली आहे कृष्णाने. बाई पाऊस उशिरा आहे बरं का यावेळेला, त्यामुळे काळजी घे. उगाचच नुकसान व्हायचं ना भिजवायचं म्हणून म्हटलं. असो. तर आता सायली व्हिडिओ कॉलवर बघते बरं का, प्रियाला कृष्णा नांगरायला लावते शेत आणि कृष्णा म्हणते, काय ग सायले, दिसायला आहे नवं? माझा बैल कसा वाटला तुला नवा नवा? प्रिया आता बघते मागे वळून बरं का, तिच्या लक्षात येतं की सायलीचा हा प्लॅन आहे आणि प्रियाचं तोंड कसं झालंय बघा. प्रियाची एवढी फजिती लावली आहे प्रेक्षकांना, त्यांनी विचारू नका. अजून बहुत पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. म्हणजे आता आता कुठे आपण मध्यभागी आलोय असं म्हणायला हरकत नाहीये. अर्जुन सायली प्रियाचा तो अवतार बघून हसत असतात व्हिडिओ कॉलवर आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. पुढच्या भागात आपण बघतोय की प्रियाने सदा महिन्याला मारायचा डाव रचला. प्रिया एका माणसाला काम सांगून आलीये आणि घरी येता क्षणीच दारातच सायलीशी टक्कर होते तिची. तेव्हा सायली ओरडते बरं का तिच्यावर. प्रियाच्या हातून एक चिठ्ठी पडते. सायलीला ती दिसते आणि पटकन ती पायाखाली लपवते बरं का. प्रियाला सायली धमकी देत असते, प्रिया नशीब समज तुला छोटे छोटे धक्के मिळतात. ज्या दिवशी तुला मोठा धक्का बसेल ना त्या दिवशी तुझा कणा मोडेल आणि तू उठून उभी नाही राहू शकणार प्रिया. सायलीने प्रिया गेल्यावर ती चिठ्ठी उचलली बरं का. त्या चिठ्ठीमध्ये कसल्या तरी औषधाचं नाव असतं, ते ती अश्विनला दाखवते. अश्विन म्हणतो, अगं वहिनी हे स्लो पॉइझन आहे. आता सदा आणि मैना कुठेतरी आले आहेत आणि ती आनंदी नाही का नवीन मालिकेतली दृष्टीहीन मुलगी दाखवली आहे ना त्यांनी त्या मालिकेत, ती मुलगी आता सदा मैनाला ऐकते बरं का आणि सगळं काही सायलीला फोन करून सांगते. सायली आता प्लॅन करते, सदा मैनाचा जीव वाचवते. प्रिया इंजेक्शनद्वारे सदा आणि मैनाचा जीव घ्यायचा प्रयत्न करते. तेव्हा नंदिनी येते तिथे आणि शेवटच्या राहिल्यात आता येड लागलं मालिकेतली ती हिरोईन येणार आहे. कालच त्या संदर्भात प्रोमो त्यांनी अधिकृतरित्या टाकलाय बरं का प्रेक्षकांनो. इन्स्टावर पण आहे आणि युट्यूबवर पण आहे. नक्की बघा तुम्ही. पुढचे सगळे एपिसोड मजेदार असणार आहेत, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग आजचा हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला? सकाळी सकाळी आला त्यामुळे फार भारी वाटते आणि आज लग्नानंतरचा एपिसोड देते बरं का थोड्याच वेळात. काल खूप उशिरा आला होता तो एपिसोड. चला तर मग मंडळी, कसा वाटला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये प्रियाचे 3-13 कसे वाचतायत ते बघत राहा. भेटूयात उद्या. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.